निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनिकांचे प्रस्तुत. प्राप्त स्थळीस प्राप्त प्रसंगी तुम्हा सर्व संत सज्जन माय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग. देहूगावचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे, देवमान्य संत मान्य राष्ट्रमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया आणि तुकोबारायांच्या गाथेमधील 3 चरणाचा अभंग आजच्या हरी कीर्तन रूपी सेवेकरता विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या निमित्तानं हा परिसर गजबजलेला आहे त्या निमित्ताला शब्दाचा स्पर्श देणं अगत्याचं आणि त्या वक्त्याचं अत्य कर्तव्य याप्रमाणे अखिल कोट गुरुनिधान रुक्मिणी प्राण संजीवनी कर्तुमा कर्तुम शक्ती श्री भगवान पंढरीनाथाच्या कृपा आशीर्वादाने आधी करून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं रूप साकार झालं तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आदी करून या पिंपरी साणस मधला असणारा ग्रामदैवत कालभैरवनाथ यांच्या पदस्पर्शानं पावन असणारी आपली पिंपरी साणस गावची ही पावन पवित्र भूमी आणि या असणाऱ्या पावन पवित्र भूमीमध्ये हे असणारं या अखंड हरिनाम सप्त्याचं 35वं वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि 35व्या वर्षामधील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडं या ठिकाणी आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर बरं का सोमटकर महाराज ही असणारी गाव आहे ना हे जरा पुण्याचंच आहे बरं का, जरा पुण्याचंच गाव आहे बरं का. ऐका, कीर्तन असेल प्रवचन असेल हरिपाठ असेल दादा प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतो बरं का, नसतो प्रत्येकाच्या नशिबामध्ये. हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये कीर्तन ऐकण्याचं भाग्य नसतं दादा, प्रत्येकाच्या नशिबामध्ये प्रवचन ऐकण्याचं भाग्य नसतं दादा. ऐका ऐका, प्रवचन ऐकण्याकरता सप्ताह करण्याकरता नव्हे भजन ऐकण्याकरता नव्हे भजन म्हणण्याकरता काय करावं लागतं. ज्ञानोबा सांगतात जरी केली होती पुण्यराशी परी अवधान होय कथेसी आणि ये रवी ऐकता गेलासी लागे अनयासे अतिनिद्रा. महाराज म्हणतात कीर्तन ऐकण्याकरता आणि प्रवचन करण्याकरता आणि प्रवचन ऐकण्याकरता नव्हे चालू असलेल्या हरिपाठामध्ये नाचण्याकरता महाराज म्हणतात जरी केली होती पुण्यराशी. पुण्याच्या राशीच्या राशी कराव्या लागतात आणि पुण्याच्या राशीच्या राशी केल्यानंतर इथं येण्याचं भाग्य पदरामध्ये पडत असते. परंतु ज्ञानोबा बोलतात जरी केली होती पुण्यराशी परी अवधान होय कथेसी ये रवी ऐकता गेलासी आणि लागे नाही असे अतिनिद्रा. काही लोकांचं भाग्य कीर्तना मध्ये येण्यापर्यंत या ठिकाणी असतं परंतु कीर्तनामध्ये काय सांगितलं हे ऐकण्यापर्यंत त्यांचं भाग्य या ठिकाणी नसतं. ज्ञानोबा या दृष्टांत देतात की बाबा हो ज्याला घरी मखमली गादीवरती झोप लागत नाही त्याला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवावं लागतं. ज्याला मखमली गादीवरती झोप लागत नाही झोपेच्या गोळ्या देऊन झोपवावं लागतं. अशा माणसाला कीर्तनामध्ये आणलं आणि रामकृष्ण हरी चालू झालं की त्याला झोप लागून देते. जरी केली होती पुण्यराशी परी अवधान होय कथेसी ये रवी ऐकता गेलासी लागे अनयासे अतिनिद्रा. ऐका, कोंडव्याच्या पलीकडे एक कीर्तन केलं बरं का आजी, कोंडव्याच्या पलीकडे एक कीर्तन केलं. कीर्तन झालं, फेटा काढून ओम महाराज खाली बसलो आणि फेटा काढून खाली बसल्यानंतर पाठी मागून एक आजीबाई उठली आणि माझ्यापाशी येऊन बसली. बसल्यानंतर आजीबाई मला म्हणल्या बाबड्या अरे काय छान कीर्तन केलंस, वा अप्रतिम, हे गोड, एक नंबर. मला जरा बरं वाटलं सोमटकर महाराज, जरा मला बरं वाटलं, चांगलं कीर्तन केलं म्हणजे जरा मला बरं वाटलं. आणि त्या आजीबाई निघून गेल्या. आजीबाई निघून गेल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विचार आला नेमकं ज्या अर्थी आजीबाई म्हणतात चांगलं कीर्तन केलं त्या अर्थी आजीबाईंना कीर्तनामधलं काहीतरी आवडलेलं असावं. हाक मारली आजीबाईंना, आजीबाई या म्हटलं, या तुमच्याकडे काम आहे. आजीबाई जवळ येऊन बसल्या आणि बसल्यानंतर मी आजीबाईंना विचारलं आजीबाई कीर्तन छान झालं म्हणता, हे गोड अप्रतिम एक नंबर. आजीबाई कीर्तन छान झालं म्हणता, गोड गोड गोड, छान छान कीर्तन केलं. आजीबाई मग सांगा ना नेमकं तुम्हाला या कीर्तनामधलं आवडलं तरी काय. प्रश्न आहे ना,
ज्या अर्थी कीर्तन चांगलं झालं म्हणतात त्या अर्थी नेमकं कीर्तनामधलं काहीतरी आवडलं असेल आजीबाई. एखादी ओवी आवडली, एखादं प्रमाण आवडलं, एखादा दृष्टांत आवडला, नेमकं आवडलं तरी काय. आजीबाई म्हणले हे बघ मला काही त्यातलं जास्त कळत नाही. आजीबाई काय म्हटल्या हे बघ मला काही त्यातलं जास्त कळत नाही. आजीबाई कीर्तन छान झालं म्हणता, हे हे गोड अप्रतिम एक नंबर. आजीबाई मग सांगा ना नेमकं कीर्तनामधलं तुम्हाला आवडलं तरी काय. एखादी ओवी आवडली, एखादा प्रसंग आवडला, नेमकं एखादं प्रमाण आवडलं, नेमकं आवडलं तरी काय. म्हणली मुर्दा बशिवला तुझा. अरे 2 वेळा सांगितलं मला कीर्तनामधलं काय कळत नाही. ऐक म्हटली काय आवडलं कीर्तनामधलं. मला तुझं कीर्तन झाल्यावरती घरामध्ये मी होते आणि मला झोप लागत नव्हती. म्हणलं चला झोप लागत नाही तर कीर्तनाला जाऊन तरी बसावं. आणि तुझा आरडाओरडा बघितला आणि मी कीर्तनाला आले. आणि कीर्तनाला आल्यानंतर त्या समोरच्या खांबाला टिकून बसली. आणि जशी समोरच्या खांबाला टिकून बसली आणि तशी मला तुझं रामकृष्ण हरी चालू झालं की झोपच लागली. आणि एकदा झोप लागली की तुझं जय विठ्ठल विठ्ठल झाल्यानंतरच या ठिकाणी मला जाग आली. आणि म्हणून तुझं कीर्तन चांगलं झालं. जरी गेली होती पुण्य राशी पर्यावधान होय कथेसी. ये रवी ऐकता गेलासी लागे अनयासे अतिनिद्रा. महाराज म्हणतात कीर्तनामध्ये येण्याकरता पुण्य करावं लागतं. नव्हे नव्हे कीर्तन ऐकण्याकरता पुण्य करावं लागतं. सोमटकर महाराज अजून जरा आगाव बोलू का. बोलू का जरा अजून जागा अजून आगाव बोलू का जरा. आणि कीर्तनामधलं सांगितलेलं आचरण करायला काय लागतं. काय करावं लागतं. पुण्य करावं लागतं. म्हणून ऐका सुरुवातीला सांगितलं या गावातील माणसं कशी आहेत भाग्याची आहेत, पुण्य केलेली माणसं आहेत नाही का. म्हणून एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी होत आहे. असं ग्रहित धरून चिंतनाला सुरुवात. चिंतन करत असताना माझ्यासमोर पहिला मुद्दा या ठिकाणी उभा राहतो. लक्षपूर्वक ऐकायचं चिंतन. कुणीही मोबाईल हातामध्ये घ्यायचं नाही. लक्षपूर्वक ऐकायचं. हे असणार चिंतन खिशामध्ये भरून घरी न्यायचं. लक्षपूर्वक ऐकायचं. चिंतन करत असताना माझ्यासमोर पहिला मुद्दा या ठिकाणी उभा राहतो. या जगताचा विचार करायला गेलं तर या जगतामध्ये काही जीव पूर्ण अवस्थेचं जीवन जगत असतात तर काही जीव अपूर्ण अवस्थेचं जीवन जगत असतात. या जगताचा विचार करायला गेलं तर या जगतामध्ये थोडंसं अवघड आहे परंतु सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या जगतामध्ये काही जीव पूर्ण अवस्थेचं जीवन जगत असतात तर काही जीव अपूर्ण अवस्थेचं जीवन जगत असतात. आणि अपूर्ण अवस्थेचं जीवन जगणारा हा आपला असणारा मानवी देह आहे. म्हणून या देहाला कुठेतरी पूर्णत्वाला या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. याच्याकरता नेमकं काय करावं लागेल तर अपूर्णत्वाने पूर्णत्वाची शरणागती पत्करली पाहिजे. नव्हे नव्हे अपूर्णत्वाने पूर्णत्वामध्ये सामील झालं पाहिजे. कशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांनी उदाहरण दिलं. हिमालयामध्ये गंगा नदी उगम पावते आणि हिमालयामध्ये गंगा नदी उगम पावल्यानंतर ती छोटीशी असणारी गंगा नदी पुढे जाऊन अनेक अनेक गावांना पाणी देत मोठी मोठी होत शेवटी कुठे जाऊन मिळते. बोला ना. तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या अवघ्या झाल्यावर मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एक रूप. महाराज म्हणतात ते हिमालयामध्ये गंगा नदी उगम पावते. छोटी असणारी गंगा नदी पुढं पुढं जात जात अनेक गावांना पाणी देत देत शेवटी कुठं जाऊन मिळते. बोला की राव तुम्ही मुके आहेत का. मला माहिती आहे भूक लागली 9 वाजायची सगळेजण वाट बघतात परंतु कीर्तन झाल्याशिवाय जेवण तरी कसं मिळणार आहे. जरा बोलत चला कसं एकट्याने बोलून कीर्तन होत नसते. हिमालयामध्ये गंगा नदी उगम पावते शेवटी कुठं जाऊन मिळते. बोला की राव. सागराला जाऊन मिळते. ज्यावेळी ती गंगा नदी हिमालयामध्ये उगम पावते त्यावेळी ती अपूर्ण आहे अपरिपूर्ण आहे. आणि ज्यावेळी ती गंगा नदी सागराला जाऊन मिळते त्यावेळेस तिला या ठिकाणी पूर्णत्व प्राप्त होतं. ऐका ऐका तशा पद्धतीनं या असणाऱ्या मानवाचा जन्म झाला
त्याचा असणारा जीव अपूर्ण आहे आणि या जीवाला कुठेतरी पूर्णत्वाला या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. मग या मानवी जीवाचं पूर्णत्व कशामध्ये असेल तर या मानवी जीवाचं पूर्णत्व त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. म्हणून या मानवी जीवाला कुठेतरी पूर्णत्वाला प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल आणि त्याच्या चरणापाशी या ठिकाणी जावं लागेल. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आम्ही आयुष्यभर एकच धंदा केला. कोणता? दिल रजनी हाची दलदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिलदारी हाती दलदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिनरजनी हाची दंदा गोविंदाचे पोवडे. महाराज म्हणतात आयुष्यभर आम्ही एकच काम केलं, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. याचा परिणाम आम्ही आमचं जीवन पूर्णत्वाला या ठिकाणी घेऊन गेलो. म्हणून ऐका, जीवन या ठिकाणी पूर्णत्वाला न्यायचं असेल आणि त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आपलं जीवन समर्पित करायचं असेल तर त्याच्याकरता एकच साधन आहे. ते साधन म्हणजे या ठिकाणी भजन सांगितलं. म्हणून ऐका, काही लोक म्हणतात आयुष्यभर आम्ही परमार्थ केला, आयुष्यभर आम्ही भजन केलं, तरी सुद्धा आमच्या जीवनाची परिपूर्णता, आमच्या जीवनाची महाराज पूर्णता झाली नाही. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? आता सांगितलेलं वाक्य लक्षपूर्वक ऐका. नाही आमच्या परमार्थाची पूर्णता झाली, नाही आमच्या परमार्थाला यश मिळालं, नाही आमच्या परमार्थाला फळ आलं. कशामुळे नाही आलं तर ऐका, ज्या लोकांनी परमार्थ निष्ठेने केला त्या लोकांचा परमार्थ यशस्वी झाला आणि त्यांचं जीवन परिपूर्णतेला गेलं. परंतु ज्या लोकांनी परमार्थ निष्ठा आणि निष्ठेने केला त्या लोकांचा परमार्थ मात्र अयशस्वी झाला आणि त्यांचं जीवन मात्र पूर्णत्वाला गेलेलं नाही. वाक्य परत एकदा सांगतो बरं का, लक्षपूर्वक ऐका. ज्या लोकांनी परमार्थ निष्ठेने केला त्या लोकांचा परमार्थ यशस्वी झाला आणि त्यांच्या जीवनाला परिपूर्णता मिळाली. परंतु ज्या लोकांनी परमार्थ निष्ठा आणि निष्ठेने केला त्या लोकांचा परमार्थ मात्र असफल झाला आणि त्यांच्या जीवनाची या ठिकाणी परिपूर्णता झाली नाही. म्हणून ऐका, परमार्थ करत असताना पहिली गोष्ट कोणती अपेक्षित आहे तर भागवत भक्ताच्या अंगी पहिली गोष्ट या ठिकाणी असावी आणि त्या गोष्टीचं नाव आहे निष्ठा. याचं वर्णन जगद्गुरु तुकोबरा या अभंगात निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धर्म निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा निदान हे वर्म चुकून हे निधान हे वर्म चुकून हे निकाम निशला विठ्ठल विश्वास निशाबा निशला विठ्ठल विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्ठावंत भाव भगवंता सुधर्म निर्धारय वर्म चुकुनाले निर्धारय वर्म चुकुनाले परमार्थ करत असताना भागवत भक्ताच्या अंगी कोणतं लक्षण असावं
तर महाराज सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. परमार्थ करत असताना भागवत भक्ताच्या अंगी कोणतं लक्षण असावं तर भागवत भक्ताच्या अंगी या ठिकाणी निष्ठा असावी. आणि निष्ठेने जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि त्याचा या ठिकाणी परमार्थ केला तर तो परमार्थ पूर्णतेकडे गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना किंमत कशाला आहे तर किंमत या ठिकाणी निष्ठेला आहे. म्हणून महाराज म्हणतात विठोबासी शरण जावे निज निष्ठाला बघावे निज निष्ठाला बघावे निज निष्ठाला बघावे विठोबाची शरण जावे निज निष्ठाला बघावे निज निष्ठाला बघावे निज निष्ठाला बघावे. महाराज म्हणतात विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम घ्यावे. परमार्थामध्ये किंमत कशाला असेल तर किंमत या ठिकाणी निष्ठेला आहे बरं का. महाराज नेमकं निष्ठा 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 या शब्दाचा अर्थ तरी काय होतो. निष्ठा या शब्दाचा अर्थ असा होतो वाटेल त्या गोष्टीपासून जरासही वेगळं न होणे, वाटेल त्या गोष्टीपासून जरासही बाजूला न होणे. त्याला काय म्हणायचं बोला की काय म्हणायचं निष्ठा असं म्हणायचं. मग महाराज नेमके या निष्ठेचे किती प्रकार आहेत. निष्ठेचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिली निष्ठा आहे सांसारिक निष्ठा आणि दुसरी निष्ठा ईश्वर निष्ठा. परमार्थ करत असताना किंमत कशाला असेल तर निष्ठेला किंमत आहे. निष्ठेचे व्याख्या काय आहे तर वाटेल त्या गोष्टीपासून जरासही वेगळं न होणे, जरासही बाजूला न होणे. त्याला काय म्हणायचं निष्ठा असं म्हणायचं. आणि नेमके निष्ठेचे किती प्रकार. पहिली निष्ठा आहे सांसारिक निष्ठा आणि दुसरी निष्ठा कोणती हो ईश्वर निष्ठा. ऐका आता वाक्य. संसार निष्ठा ही सामान्य आहे आणि ईश्वर निष्ठा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता चिंतन करत असताना हे असणारं वाक्य जरा आपल्याकरता फार महत्वाचं आहे बरं का. वाक्य अशा प्रकारचे सगळ्यांनी लिहून ठेवा. या वाक्याकडे आपल्याला परत अर्ध्या तासाने यायचंय. परत म्हणू नका कीर्तनामध्ये काय चाललं होतं ते आम्हाला मिळ लागला. म्हणून वाक्य आता सांगून ठेवतो. वाक्य अशा प्रकारचं आहे सांसारिक निष्ठा ही सामान्य आहे आणि ईश्वर निष्ठा ही सगळ्यात श्रेष्ठ निष्ठा आहे. कशी आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यांनी फिट केलं का आता. आता ऐका सांसारिक निष्ठा कशी आहे सामान्य आहे. ईश्वर निष्ठा श्रेष्ठ आहे. आणि सकल संतांना माझ्या कोणती निष्ठा अभिप्रेत असेल तर माझ्या सकल संतांना ईश्वर निष्ठा अभिप्रेत आहे. कोणती ज्ञानोबराया बोलतात वर्षत सकळ मंगळी संसार निष्ठांची मांदी आली. परमार्थ करत असताना कशाला किंमत आहे निष्ठेला किंमत आहे. निष्ठा कशाला म्हणायचं वाटेल त्या गोष्टीपासून जरासही वेगळं न होणे, जरासही बाजूला न होणे. त्याला काय म्हणायचं निष्ठा असं म्हणायचं. निष्ठेचे 2 प्रकार कोणते. पहिली निष्ठा आहे सांसारिक निष्ठा आणि दुसरी निष्ठा आहे ईश्वर निष्ठा. आणि सगळ्यात श्रेष्ठ कोणती निष्ठा असेल तर ती ईश्वर निष्ठा आहे. म्हणून माझे ज्ञानोबराया सांगतात वर्षात सकळ मंगळी संसार निष्ठांची मांदी आली. आताशी थोडं फिड बसले. ईश्वर निष्ठांची मांदी आली. आमच्या सकल संतांना कोणती निष्ठा अभिप्रेत असेल तर ती ईश्वर निष्ठा आहे. पण आता थोडंसं ऐका बघता बरं का. माझ्याकडे थोडंसं आता लक्ष द्या. या सांसारिक निष्ठेचे ना अजून काही प्रकार पडतात. ईश्वर निष्ठा असं आता थोडीशी आपण बाजूला ठेवू. सांसारिक निष्ठेचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. या सांसारिक निष्ठेचे अजून काही या ठिकाणी उपप्रकार पडतात. या सांसारिक निष्ठेचा पहिला प्रकार आहे त्याला म्हणायचं पतिनिष्ठा. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. आता लय वेगळं कारभार आहे. सांसारिक निष्ठेचा पहिला प्रकार आहे त्याला काय म्हणायचं बरं का पतिनिष्ठा म्हणायचं. दुसरी निष्ठा आहे त्याला म्हणायचं पितानिष्ठा. तिसरी निष्ठा आहे त्याला म्हणायचं बंधुनिष्ठा. चौथी निष्ठा आहे त्याला म्हणायचं स्वामीनिष्ठा. आणि 5वी निष्ठा आहे त्याला म्हणायचं गुरुनिष्ठा. किती निष्ठा झाल्या एकूण 5 निष्ठा झाल्या. पहिली निष्ठा हा झालं बोंबालं सगळं. आता परत एकदा सांगतो बरं का. आपण काय बघतोय सांसारिक निष्ठा बघतोय. सांसारिक निष्ठेचे एकूण 5 प्रकार. पहिली निष्ठा पतिनिष्ठा, दुसरी निष्ठा पितानिष्ठा, तिसरी निष्ठा बंधुनिष्ठा, चौथी निष्ठा स्वामीनिष्ठा आणि 5वी निष्ठा गुरुनिष्ठा. आता सांगा बरं का पहिली निष्ठा पतिनिष्ठा, दुसरी निष्ठा पितानिष्ठा, तिसरी निष्ठा बंधुनिष्ठा, चौथी निष्ठा स्वामीनिष्ठा आणि 5वी निष्ठा गुरुनिष्ठा. या 5ही निष्ठा कशा आहेत
सांसारिक निष्ठेचे उभं प्रकार आहेत. आता पहिली निष्ठा कोणती मांडली तुमच्या समोर? पती पतिनिष्ठा. कशाला म्हणायचं पतिनिष्ठा? लक्षपूर्वक ऐका. पतीची कायेने वाचेने मनाने सेवा करणं त्याला काय म्हणायचं? पतिनिष्ठा असं म्हणायचं का? हे नवरा आतल्या खोलीमध्ये घ्यायचा आणि हे 2-4 रपाटे ठेवून द्यायचं त्याला पतिनिष्ठा असं म्हणतात काय? ऐका, पतिनिष्ठा कशाला म्हणायचं? प्रभू श्रीरामचंद्र वनवासा करता निघालेले माईबाप. प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर वनवासाची वल्कला धारण केली प्रभू श्रीरामचंद्रांनी आणि वनवासा करता माझे प्रभू श्रीरामचंद्र निघाले. वनवासा करता माझे प्रभू श्रीरामचंद्र निघाल्याबरोबर माझी सीतामाई वनवासाची वल्कला धारण करून त्यांच्या पुढे या ठिकाणी चालू लागली. प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईला म्हणतात, सीते कुठे निघालीस? स्वामी तुमच्या सोबत वनवासाला निघाले. अगं सीते, या वनवासामध्ये कुठं खावं लागतं, कुठं प्यावं लागतं, कुठं राहावं लागतं, जंगलामध्ये राहावं लागतं. सीते तुला हा वनवास सहन होणार नाही. तू एका राजाची कन्या आहेस. सीते तुला हा वनवास सहन होणार नाही. तू एका राजाची कन्या आहेस. ऐका सीतामाईने काय उत्तर दिलं? स्वामी मी जशी एका राजाची कन्या आहे ना, तशी तुम्ही सुद्धा एका राजाचे राजपुत्र आहात. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा वनवास सहन करील, मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची पत्नी आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा वनवास सहन करताल त्याच पद्धतीनं मी सुद्धा तुमच्या सोबत या ठिकाणी राहील. याला काय म्हणायचं हो? पतिनिष्ठा असं म्हणायचं. आत्ताची बायको असती आणि आत्ताचा राम जर वनवासाला निघाला असता तर आत्ताची सीता म्हटली असती, हे तुझी 2 पोरं ठेव, वनवासाला जा, नाही तो कुठेही जा, मी चालले माहेराला निघून. 14 वर्ष वनवास जाहीर झाल्याबरोबर सीतामाई प्रभू श्रीरामचंद्रांच्या सोबत कसलाही विचार न करता या ठिकाणी वनवास भोगतात. याला पतिनिष्ठा असं म्हणायचं बरं का. पतिनिष्ठा असं म्हणायचं. दुसरी निष्ठा तुमच्या समोर मांडली, तिचं नाव काय? पितानिष्ठा. आपल्या वडिलांची मनोभाव या ठिकाणी सेवा करणं त्याला काय म्हणायचं बरं का सोमटकर महाराज? आज सांगताना थोडीशी खंत वाटते बरं का. सिस्टीमवाले दादा, आम्ही वेल एज्युकेटेड चांगली शिकलेली पोरं दादा. कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी वकील आहे, कुणी पाटबंधारे खात्यामध्ये कामाला आहे, कुणी क्लास 1 ऑफिसर आहे. मायबाप जावा कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमामध्ये बरं का, आणि 4-5 आई वडिलांना विचारा तुमचा मुलगा काय करतो. ते सांगतील, महाराज आमचा मुलगा इंजिनियर आहे, आमचा मुलगा डॉक्टर आहे, आमचा मुलगा वकील आहे, आमचा मुलगा पाटबंधारे खात्यामध्ये कामाला आहे, आमचा मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे. परंतु त्या वृद्धाश्रमामधले एकही आई वडील असे म्हणणार नाहीत की आमचा मुलगा शेतकरी आहे म्हणून. अरे अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये नाहीत. हे सर्वात मोठी गर्वाची गोष्ट आहे. सर्वात मोठी गर्वाची गोष्ट आहे. सर्वात मोठी गर्वाची गोष्ट आहे. मग काय शिकून फायदा आहे आमचा? आपल्या वडिलांना, आपल्या आईला जर आम्ही वृद्धाश्रमामध्ये ठेवत असेल तर काय शिकून फायदा आहे दादा? ऐका, एकच उदाहरण तुमच्या समोर मांडून ठेवतो बरं का. 14 वर्षाचा वनवास प्रभू श्रीरामचंद्रांना या ठिकाणी राजा दशरथजींना दिला. राजा दशरथजींना प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास दिला. मला सांगा बरं का ओम महाराज, मला सांगा, प्रभू श्रीरामचंद्र असे म्हटले असते की महाराज स्वामी मी वनवासाला जायला तयार नाही, तुम्ही दुसरा कोणता तरी वर मागा, काय बिघडलं असतं महाराज? राजा दशरथजींना सांगितलं असतं की पिताश्री मी वनवासाला जायला तयार नाही, तुम्ही दुसरा कोणता तरी वर मागा, काय बिघडलं असतं? ओ काय बिघडलं असतं का? बसलेले मंडळी काय बिघडलं असतं का? अरे परंतु आपले वडील कुठंतरी वचनाला गुंतलेले आहेत हे लक्षामध्ये घेऊन अरे प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्ष वनवास या ठिकाणी स्वीकारला. याला काय म्हणायचं? तर याला पितानिष्ठा असं म्हणायचं. मायबाप. तिसरी निष्ठा तुमच्या समोर मांडली, तिचं नाव काय? बंधुनिष्ठा. ऐका ऐका, बंधुनिष्ठा कशाला म्हणायचं माहिती का? आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून हा असणारा संसाराचा रहाडगडग या ठिकाणी पुढं नेणं त्याला काय म्हणायचं? बंधुनिष्ठा असं म्हणायचं. परवा ओम महाराज एक छान वाक्य वाचलं बरं का. हे वाक्य अशा प्रकारचं होतं बरं का. हे लक्षपूर्वक ऐका. हे वाक्य अशा प्रकारचं होतं बरं का. वाक्य असं होतं की माझा मित्र माझ्या भावासारखा आहे, माझा मित्र माझ्या भावासारखा आहे. परंतु गाड्या हो, अरे मित्र भावासारखा बनवण्यापेक्षा या असणाऱ्या भावाला कधीतरी मित्र बनवून बघा. आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही दादा, सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका ऐका, बंधुनिष्ठा कशाला म्हणायचं माहितीये का? ऐका, रामायणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ बंधुनिष्ठा कुणाची असेल तर या ठिकाणी भरताची बंधुनिष्ठा श्रेष्ठ आहे बरं का. थोडंसं महाराज वेगळं विधान करतोय कारण ते पटवून देणार आहे बरं का. एक तर कीर्तन करायला असा पुरावा, नाही तर त्यालाच
पुरावा. बरोबर आहे का नाही? बघा त्याला 4G 5G रेंज लागते आता ते कळायला, ते लवकर कळत नाही. रामायणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ बंधुनिष्ठा कोणाची असेल तर ती भरताची आहे. कारण काय? अरे लक्ष्मणजींनी, काही लोक म्हणतील लक्ष्मणजी वनवासामध्ये सोबत होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या, परंतु ऐका, अरे प्रभू श्रीरामचंद्रांच्या सोबत या ठिकाणी लक्ष्मणजी वनवासामध्ये होते याच्यामध्ये नवल नाही बरं का. परंतु माझ्या भरतजींनी राजधानीमध्ये राहून 14 वर्ष वनवास या ठिकाणी सहन केला. अरे जेवणाचं ताट समोर वाढलंय आणि आपल्याला भूक लागली, उपाशी राहणं फार अवघड आहे दादा. आणि जेवणाचं ताट समोर नसू द्या आणि भूक लागू द्या, उपाशी राहणं फार सोपं आहे. आणि 14 वर्ष वनवास माझ्या भरतानं या असणाऱ्या राजधानीमध्ये सहन केला. म्हणून माझ्या भरताची बंधुनिष्ठा या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ आहे. चौथी निष्ठा तुमच्या समोर मांडली ती कोणती हो? हा, स्वामीनिष्ठा. आता ही स्वामीनिष्ठा सांगण्याकरता थोडंसं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मी घेऊन जाणार आहे. एकच प्रसंग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि आपल्याला पुढे चाला. ऐका, कोल्हापूरकडे पन्हाळगड नावाचा गड आहे मायबाप, आणि या पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्याला आहेत. सिद्धी जोहरला कळलं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती वास्तव्याला आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती वास्तव्याला आहेत मायबाप. त्या पन्हाळगडाचा विचार करायला गेलं, जाण्याकरता एकच वाट आहे, येण्याकरता एकच वाट आहे. आता कळलं सिद्धी जोहरला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आहेत. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कैद करूया. 14,500 गडी घेऊन सिद्धी जोहर कोल्हापूरकडे या ठिकाणी आलेला आहे. 14,500 गडी म्हणा पन्हाळगडाला वेढा टाकलेला आहे मायबाप. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अवघा 750 मावळा या पन्हाळगडावरती आहे. लक्षपूर्वक ऐका, 14,500 गडी म्हणून या असणाऱ्या पन्हाळगडाला वेढा टाकला. मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज त्या असणाऱ्या वेड्यामध्ये कैद झाले मायबाप. गडावरती 750 मावळा आहे आणि खाली बघितलं तर 14,500 गडी. नेमकं खाली जायचं कसं? आता मात्र काही या ठिकाणी युक्ती सूचना. ऐका, आता मात्र मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कैद झाले. अरे उन्हाळ्याचे दिवस सरून गेले, पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली. अन्नधान्याचा कोठारा या ठिकाणी खाली होऊ लागला आणि आता मात्र माझ्या मावळ्यांची अन्नासाठी हाल होऊ लागले माईबाप. ऐका माईबाप, ऐका. आता छत्रपती शिवाजी महाराज आई भवानी समोर उभे ठाकलेले आहेत. आणि आई भवानीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आई भवानी कौल दे आम्हाला, आई भवानी कौल दे आम्हाला आई भवानी. आणि माझ्या आई भवानीने कौल दिला. आला निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, आला निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुण, महिषासुर मर्दनाला गल्या, करवय झाड भक्ताला गुणे पावसी निर्माण, लागे तो पावसी निर्माण. आईचा जोगवा, आईचा जोगवा मागिल, आईचा जोगवा मागिल, आईचा जोगवा मागोली थैला. छत्रपती शिवाजी महाराज या असणाऱ्या पन्हाळगडावरती आई भवानी समोर उभे. आई भवानी कौल दे, हा आई भवानी कौल द्या मला, आई भवानी. आणि तारा चमकावा तसा एक मावळा या ठिकाणी आला माईबाप. महाबळेश्वरच्या पाहित्याला नेमापूर नावाचं गाव आहे आणि त्या गावामधला शिवा काशीत नाव्याचा पोर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत या ठिकाणी आलेला आहे. राजांना मुजरा केला, राज द्या तुमच्या डोक्यावरचा जिरेटोप काढून मला राज द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी डोक्यावरचा जिरेटोप काढला आणि माझ्या शिवा काशीदाला घातला मायबाप. राजे द्या तुमचा अंगरका काढून, राजे द्या तुमचा अंगरका. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या अंगामधला अंगरका काढला आणि माझ्या शिवा काशीदाला या ठिकाणी दिला. राजा द्या तुमचा सेला, राजा द्या तुमचा सेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा सेला सोडला आणि माझ्या शिवा काशीदाला या ठिकाणी घातला. आणि बघता ऐका मायबाप, स्वामीनिष्ठा कशाला म्हणायचं? दोन छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावरती उभे राहिलेले आहेत बरं का. अरे मावळ्यांना कळलं छत्रपती शिवाजी महाराज कोणते आहेत आणि शिवा काशीद कोणता आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीदला म्हणतात, शिवा
जिरेटोप मागितला जिरेटोप दिला रे ये शिवा. अरे शेला मागितला शेला दिला तुला शेला दिला ये शिवा. अंगरका मागितला अंगरकाही दिला. राजे आता सगळंच दिलं मला. एक काम करा फक्त मला तुमचं नाव देऊन टाका. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव शिवा काशीदाला देऊन टाकलं. महाराज म्हणतात अरे शिवा माझं नाव मी तुला दिलं परंतु याच्या बदल्यामध्ये तुला काय मिळणार आहे माहितीये का राजे. नक्की माहिती आहे मला याच्या बदल्यामध्ये काय मिळणार आहे. मरण मिळणार आहे राजे मरण मिळणार आहे राजे मरण मिळणार आहे. अरे का मरतो फुका अरे का मरतो फुका. राजे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो ना राजे तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय. याचा गर्व आहे याचा गर्व आहे. अरे शिवा सगळं खरंय रे सगळं खरंय शिवा सगळं खरंय. परंतु घरी गेल्यानंतर तुझ्या आईने विचारलं मला शिवा कुठे आहे तर काय सांगू शिवा. राजे फिकीर करू नका. ऐका बसलेल्या माता माऊल्यांनो शिवा काशीत म्हणतो राजे घरून निघताना मला माझ्या आईने सांगितलं होतं जगायचंही छत्रपती शिवाजी महाराज करता आणि मरायचंही फक्त छत्रपती शिवाजी महाराज करता. राजे फिकीर करू नका. ऐका ऐका सिद्धी जोहरला पत्र धाडण्यात आलं. पत्रामध्ये असं लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज घाबरलेले आहेत आणि तुम्हाला भेटायला यायला तयार आहेत. 2 पालख्या सज्ज झाल्या. वेढा ढिला पडला. दुचाकीच्या बुरुजातून वेढा ढिला झाला. जाण्याकरता वाट या ठिकाणी विशालगडाकडे आता झाली माईबाप. ऐका ऐका 2 पालख्या सज्ज झाल्या. एक शिवा काशीदाची पालखी आणि एक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी. शिवा काशीदाची पालखी सिद्धी जोहरला भेटण्याकरता गेली माईबाप आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी दुचाकीच्या बुरुजाकडून या ठिकाणी आता विशालगडाकडे निघाली. शिवा काशीदाची पालखी सिद्धी जोहर पशी पोहोचली माईबाप आणि सिद्धी जोहर पशी पोहोचल्यानंतर माझ्या शिवा काशीदाकडून एक चूक झाली. ती चूक अशा प्रकारची होती छत्रपती शिवाजी महाराज उतरताना पालखीच्या उजव्या बाजूने उतरायचे आणि माझा मात्र शिवा या ठिकाणी डाव्या बाजूने उतरला. शेजारी उभ्या असणाऱ्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान याला कळलं हे मात्र छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आणि ऐका कमरेची तलवार काढली आणि सर्वसी तलवार माझ्या शिवा काशीदाच्या पोटामध्ये घुसवली मायवा. या दलांचा कल्लोळ माझ्या हृदयामध्ये शिवा काशीदाच्या हृदयामध्ये जागा झाला मायबाप आणि माझ्या शिवा काशीदाचे तुकडे तुकडे करण्यात आले. तुकडे तुकडे करण्यात आले. तोल सांगितलं राजा जगा राजा जगा राजा जगा राजा कधी राजा कधी राजा कधी येतो राजा कधी येतो राजा विशालगड जवळ करा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आता मरायचंही या घोड खिंडीमध्ये आणि जगायचंही या घोड खिंडीमध्ये. आता पुढे जायचं नाही. बाजी प्रभू देशपांडे म्हणतात राजे तुम्हाला आमच्या सगळ्यांची आण आहे राजे विशालगड जवळ करा. 750 मावळ आहे आणि समोर 14,500 गनिम आहे. कसा निभाव लागणार आहे मायबाप. फक्त 750 मावळ आहे आणि समोर 14,500 गनिम आहे. छत्रपती शिवाजी महाराज जायला तयार नाहीत. बाजी प्रभू देशपांडे सांगतात राजे लाख गेले तरी चालतील तर लाखाचा पोशिंदा मात्र वाचला पाहिजे राजे. लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजे. विशालगड जवळ करा आणि विशालगडावरती गेल्यानंतर तोफेचे 3 बार काढा. मी समजेल माझा मालक माझा राजा या विशालगडावरती पोहोचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे निघाले. समोर 14,500 गडी गोड खिंडीमध्ये आलेले आहे. 750 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे. बाजी प्रभू देशपांडे समोर उभे एका हातामध्ये ढाल आहे एका हातामध्ये तलवार आहे. समोर 14,500 गरीब आहेत. ऐका ऐका गरीब जवळ येतोय गरीब जवळ येतोय आणि भूगोलीतली किलकारी हलो 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 हलो. आता मात्र 14,500 गरीब 750 मावळा. लढाई चालू झाली. माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एक एक गरीब एक एक मावळा आणि 10 गरीबाला भारी पडतोय. दादा गरीबाला भारी पडतोय आणि माझे बाजी प्रभू देशपांडे शर्तीची झुंज देतात आणि झुंज देता देता माझ्या बाजी प्रभू देशपांडेची ढाल तुटली. अरे या हाताची ढाल केली मायबाप आणि एकही गरीब एक खिंडीमधून पुढे जाऊ दिला नाही. अरे माझ्या बाजी प्रभू देशपांडेंना यम नाही लावला. यमालाही सांगितलं थांब अजून माझा राजा अजून माझे राजे अजून माझा मालक विशालगडावरती पोहोचला नाही. थांब तिथं आणि अखेर भोगला नाथ विशालगडाच्या बिलोरी तोफांचा. राजे पोहोचले
तेव्हा माझा बाजी यमाच्या दरबारामध्ये पोहोचला. याला काय म्हणावं, याला स्वामीनिष्ठा म्हणावं. माय बाप दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या मालका करता, आपल्या राजा करता एका शिपायानं, एका सेवकानं या ठिकाणी आपलं बलिदान दिलं. याला काय म्हणायचं हो, याला स्वामी निष्ठा असं म्हणायचं. आणि पाचवी निष्ठा तुमच्या समोर मांडली, त्या निष्ठेचं नाव कोणतं? गुरुनिष्ठा. ऐका ऐका, गुरुनिष्ठा कशाला म्हणायचं? शिष्य कितीही मोठा झाला ना, शिष्य या जगाच्या पाठीवर कितीही जरी मोठा झाला ना, मात्र शिष्याने आपल्या गुरुला या ठिकाणी विसरलं नाही पाहिजे. याला गुरुनिष्ठा असं म्हणायचं. ज्ञानोबराया म्हणतात, या आभाळाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ मी लिहिला खरा, परंतु हा ग्रंथ मी नाही लिहिला. हे सगळं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान माझ्या गुरुनं, म्हणजे माझ्या निवृत्ती दादानं माझ्यापर्यंत आणून ठेवलं. आणि हा असणारा ग्रंथ या ठिकाणी मी लिहिला. निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने, माझे हाती, निवृत्तीने दिदले. हरिपाठामधलं प्रमाण आहे बरं का. ज्ञानगम्य गुढ ज्ञानदेवाला धले आणि निवृत्तीने दिदले माझ्या हाती. म्हणून म्हटलं आधी मी म्हणू का? विडाला विडाला कसे महाराज, एक तास किचकट अभंग कोणी सोडवण्याकरता घेतच नाही. निष्ठावंत भाव हा असणारा अभंग क्वचित वक्त्यां कोणी या ठिकाणी ऐकला असेल. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याकरता बिंबीच्या देठापासून या ठिकाणी वरडावं लागतं, नाही तर वगैरे राय. यात काय अर्थ नाही महाराज. राजे आवाज घुमला पाहिजे, नसा नसामध्ये रक्त जाग झालं पाहिजे महाराज. तवा छत्रपती शिवाजी महाराज सांगावे त्याने. ऐका, शेवटची निष्ठा तुमच्या समोर मांडली, त्याला काय म्हणायचं? गुरुनिष्ठा असं म्हणायचं. आपल्या गुरु या ठिकाणी त्याला विसरलं नाही पाहिजे, त्याला गुरुनिष्ठा असं म्हणायचं. या 5 निष्ठा तुमच्या समोर मांडल्या, त्याला काय म्हणायचं व त्या कोणत्या निष्ठेचे प्रकार आहेत? आता झालं का परत? या 5ही निष्ठा तुमच्या समोर मांडल्या. या 5ही निष्ठा संसार निष्ठेची या ठिकाणी उपप्रकार आहेत. आता एक वाक्य सुरुवातीला सांगितलं होतं, म्हटलं होतं कुठंतरी लिहून ठेवा, नाही तर डोक्यामध्ये फिट करून ठेवा. आता ते वाक्य कोणतं? आता कसं झालं? आता झालं अवघड. संसार निष्ठा ही सामान्य आहे, आणि त्या निष्ठेपुढे सर्वात श्रेष्ठ निष्ठा कोणती असेल तर ती ईश्वर निष्ठा या ठिकाणी आहे. आता ऐका बरं का, आता परत 5 प्रसंग बघायचे बरं का. आता लक्षपूर्वक ऐका. आता कीर्तन जर हे 5 प्रसंग नीट ऐकले तरच कीर्तन कळणार आहे बरं का. आता ऐका, पहिली निष्ठा तुमच्या समोर मांडली, त्या निष्ठेचं नाव पतिनिष्ठा. भागवतामध्ये अशा प्रकारचा प्रसंग आहे बरं का. ब्राह्मण यज्ञ करत होते, आणि ब्राह्मण यज्ञ करत असताना ते असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी खेळ खेळण्याकरता आले. आणि खेळ खेळण्याकरता आल्यानंतर दुपार झाली, खेळ खेळून झाले, आणि ब्राह्मणांच्या बायका त्या कुटीमध्ये त्यांच्या या ठिकाणी बसल्या होत्या. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं आपल्या सोंगड्यांना, गोपाळांना की जावा त्या कुटीमध्ये ब्राह्मणांच्या बायका आहेत, त्यांना सांगा भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि त्यांना भूक लागलेली आहे, आणि त्यांना अन्न घेऊन चला. काय म्हटले? जावा सांगा त्या ब्राह्मणांच्या बायकाला भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि त्यांना अन्न घेऊन चला. सोंगडी पळत पळत त्या ब्राह्मणांच्या कुटीमध्ये गेले, आणि गेल्यानंतर त्या असणाऱ्या ब्राह्मणांच्या बायकांना सांगितलं की भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत, खेळ खेळून झालेले आहेत, आणि आता मात्र भूक लागलेली आहे, आणि आता तुम्ही त्यांना या ठिकाणी अन्न घेऊन चला म्हटले. ऐका ऐका, त्या असणाऱ्या ब्राह्मणांच्या बायकाला आनंद झाला. प्रत्येकाने आपापल्या टोपलीमध्ये या ठिकाणी अन्न भरलं, आणि अन्न या ठिकाणी भरल्यानंतर भगवान श्रीकृष्णाकडे निघाल्या. ब्राह्मणांनी बघितलं आपल्या बायका कुठेतरी निघाल्यात. ब्राह्मणांनी बघितलं आपल्या बायका कुठेतरी या ठिकाणी निघालेल्या आहेत, आणि सगळ्या बायकांना ब्राह्मण आडवे झाले. म्हणले कुठं निघालात?
काही नाही म्हणले, भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत, खेळ खेळून झालेले आहेत आणि आता त्यांना या ठिकाणी भूक लागलेली आहे आणि त्यांना अन्न घेऊन आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे. आता ऐका बरं का, ब्राह्मणांनी सांगितलं काय त्या चोरट्याच्या नादी लागता, अजिबात जायचं नाही म्हटले, अजिबात जायचं नाही. आता ऐका बरं का वाक्य, जेवढ्या जेवढ्या प्रतिष्ठा होत्या तेवढ्या तेवढ्या माघारी फिरल्या. जेवढ्या जेवढ्या नाही जायचं म्हणल्याबरोबर जेवढ्या जेवढ्या पतिनिष्ठा होत्या, पतीच्या आज्ञेमध्ये होत्या, तेवढ्या तेवढ्या या ठिकाणी माघारी फिरल्या. परंतु त्याच्यामध्ये एक असणारी ईश्वरनिष्ठा अशी स्त्री होती, तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं मी जाणार. म्हणले तुम्ही काय पण करा, मी जाणार. ब्राह्मण म्हणाला, अगं ज्या दिवशी तुझ्या बापानं माझ्यासोबत लग्न लावलं ना, त्या दिवशी तुझ्या या देहावर माझा अधिकार आहे. ज्या दिवशी तुझ्या बापानं माझ्यासोबत लग्न लावलं त्या दिवशी या असणाऱ्या देहावर माझा अधिकार आहे. ती म्हटली, अगदी बरोबर आहे तुमचं, माझ्या बापानं ज्या दिवशी माझं तुमच्यासोबत लग्न लावलं त्या दिवशी या देहावर तुमचा अधिकार आहे. अगदी बरोबर आहे. मग एक काम करा ना, हा देहच तुम्हाला या ठिकाणी घेऊन टाका आणि आपली प्राणज्योत घेऊन त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ लीन झाली. आपल्या पतीची आज्ञा मोडली, ज्या अर्थी पतीची आज्ञा मोडली त्या अर्थी पतिनिष्ठा संपली आणि भगवान परमात्म्याचं चरण जोडण्याकरता आपली प्राणज्योत घेऊन त्या ठिकाणी गेली. याचा अर्थ ईश्वरनिष्ठा तिच्यामध्ये या ठिकाणी जागी झाली. याचा अर्थ पतिनिष्ठा ही सामान्य आहे आणि त्या पतिनिष्ठेपुढं म्हणजे त्या सांसारिक निष्ठेपुढं सर्वात श्रेष्ठ निष्ठा कोणती असेल तर ती ईश्वरनिष्ठा. विठ्ठल आता दुसरी एक सांसारिक निष्ठा तुमच्या समोर मांडली, तिचं नाव काय? पितानिष्ठा. ऐका बरं का, भगवान नरसिंह भगवानाने हिरण्यकशिपूचं पोट फाडलं आणि आपल्या मांडीवरती या ठिकाणी घेतलं आणि मांडीवरती या ठिकाणी घेतल्यानंतर पोट फाडल्यानंतर भगवान नरसिंह भगवान या ठिकाणी त्यांची आतडी चिवडायला लागली. शेजारी लक्ष्मी आईसाहेब उभ्या होत्या, त्या म्हणतात, देवा मेलाय आता तो, कशा करता त्याची आतडी चिवडता हो? आणि त्यावेळेस नरसिंह भगवान म्हणतात, लक्ष्मी अगं तुला नाही कळणार, याच पोटामधून भक्त प्रल्हादासारखं एक रत्न या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. अजून एक रत्न याच्या पोटामध्ये आहे का ते बघतोय. शेजारी प्रल्हाद उभे होते आणि खदा खदा हसत होते. आई म्हणते, अरे मूर्खा, जन्मदाता बाप समोर मरून पडलाय आणि तू हसतो. आई मला आनंद झालाय. अरे बाप मेल्याचा कुठं आनंद असतो का रे येड्या? अरे कसा का असा ना त्याने तुझा छळ करू दे, अरे परंतु बाप मेल्याचा कुठं आनंद असते का? आई मला आनंद झालाय, आई मला आनंद झालाय. अरे बाप मेल्याचा कुठं आनंद असतो का रे येड्या? आई मला आनंद झालाय. नेमका आनंद झालाय तरी कशाचा? त्यावेळेस प्रल्हाद सांगतात, आई आनंद मला याचा झालाय. सामान्य माणसांचे बाप मेल्यानंतर भाताची पिंड करावी लागतात आणि ती असणारी भाताची पिंड भगवान श्री विष्णूला या ठिकाणी अर्पण करावी लागतात. आई मला आनंद याचा झालाय, मी माझ्या बापाचा पिंड साक्षात भगवान श्री विष्णूच्या हवाले केला. बाप मेल्याचं दुःख त्या पोराच्या चेहऱ्यावरती नाही, परंतु भगवान परमात्मा मिळण्याचं सुख त्या पोराच्या चेहऱ्यावरती आहे. असं या ठिकाणी प्रसंग बघितल्यानंतर वाटतं सामान्य असणारी पितानिष्ठा आहे ना, ही सर्वसामान्य आहे आणि त्या असणाऱ्या पितानिष्ठेपुढे या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ कोणती निष्ठा असेल तर ती ईश्वरनिष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल तिसरी निष्ठा तुमच्या समोर मांडली, त्याचं नाव काय? बंधुनिष्ठा. बरं का, एक चांगलं वाक्य सांगू गाड्या हो, एक आठवलं म्हणून सांगतो बरं का. श्रीमंत कुटुंब कशाला म्हणायचं माहिती का? श्रीमंत कुटुंब कशाला म्हणायचं माहिती का? अरे ज्याच्याकडे भरपूर गाड्या आहेत, बंगला आहे, सोनं आहे, नाणं आहे, त्याला नाही दादा हो श्रीमंत कुटुंब म्हणायचं. ऐका ना, श्रीमंत कुटुंब कशाला म्हणायचं माहिती का? ज्या घरामधून 2 जावांचा आणि ज्या घरामधून 2 भावांचा खळखळून हसण्याचा आवाज ज्यावेळी या जगाच्या कानावरती पडतो ना दादा, त्याला श्रीमंत कुटुंब असं म्हणायचं. भरताची बंधुनिष्ठा सर्वांनी पाहिली दादा, परंतु ऐका ना, जेवढी भरताची बंधुनिष्ठा श्रेष्ठ होती ना, तेवढी श्रेष्ठ असणारी निष्ठा ही रावणाचा भाऊ कोण? बिभीषण. रावणाचा कुंभकर्ण होता पण त्याची निष्ठा थोडीशी कमी होती, तो जात नव्हता आधी त्याच्याकडे. परंतु जेवढी भरताची बंधुनिष्ठा श्रेष्ठ होती ना, तेवढीच रावणाचा भाऊ बिभीषण याची बंधुनिष्ठा सुद्धा सर्वात श्रेष्ठ होती. परंतु आपल्या भावाला मारावं कसं हे प्रभू श्रीरामचंद्रांना कोणी सांगितलं? बिभीषणाने सांगितलं. बिभीषण कोण आहे? रावणाचा कोण आहे?
अहो भाऊ नाही, सक्का भाऊ आहे, सक्का भाऊ. ऐका, अरे प्रभू श्रीरामचंद्रांचं चरण जोडण्याकरता या असणाऱ्या बिभीषणानं आपल्या सख्या भावाला या ठिकाणी मारायचं कसं सांगितलं. हा प्रसंग या ठिकाणी बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं सर्वसामान्य बंधुनिष्ठा ही सर्वसामान्यच आहे, आणि त्याच्या पुढं सर्वात श्रेष्ठ निष्ठा कोणती असेल तर ती ईश्वर निष्ठा आहे. विठ्ठल चौथी निष्ठा तुमच्या समोर मांडली, तिचं नाव काय हो? स्वामीनिष्ठा. आता लक्षपूर्वक ऐका बरं का प्रसंग. मंगळवेढा नावाचं गाव आहे, आणि त्या गावामध्ये दामाजी पंत या ठिकाणी संत म्हणून या ठिकाणी जन्माला आले. पूर्वी मंगळवेढा हे कर्नाटक राज्यामध्ये बिदरच्या बादशाच्या ताब्यामध्ये या ठिकाणी होतं, आणि बिदरच्या बादशाच्या या ठिकाणी दरबारामध्ये आमचे असणारे दामाजी पंत या ठिकाणी ते असणाऱ्या सरदार म्हणून होते. आणि एक दिवस अब्दुल शहाच्या झालेल्या लढाईमध्ये दामाजी पंतांनी अशी काही कामगिरी केली की ते असणारा बिदरचा बादशाह तो युद्ध जिंकला, आणि आता मात्र दामाजी पंतांना या असणाऱ्या राज्याचं खजिनदार पद बहाल करण्यात आलं, आणि चोख कारभार पाहायला सुरुवात केली दामाजी पंतांनी. पुढे अनेक दिवस गेल्यानंतर आता मात्र राज्यामध्ये दुष्काळ पडला, आणि दुष्काळ पडल्यानंतर आता मात्र अन्नासाठी जनतेचे या ठिकाणी हाल होऊ लागले. माझ्या दामाजी पंतांना या असणाऱ्या जनतेकडे बघितलं तर दामाजी पंतांना वाटलं माझा पांडुरंग परमात्माचा उपाशी आहे. माझ्या दामाजी पंतांना काय वाटलं, अरे माझा पांडुरंग परमात्माचा उपाशी आहे, पण राजाची आज्ञा नाही घेतली बरं का. आणि राजाची आज्ञा नाही घेतली, परंतु या राज्यामधील असणारी धान्याची 2 गोदामं या ठिकाणी खाली केली, आणि सामान्य लोकांना या ठिकाणी धान्य वाटप केली. राजाच्या कानावरती ही बातमी गेली की माझी आज्ञा न घेता दामाजी पंतांनी या ठिकाणी ही गोदामं जनतेकरता खाली करून दिलेली आहेत. कारण दामाजी पंतांना या असणाऱ्या जनतेमध्ये या ठिकाणी पांडुरंग परमात्मा दिसायचा, आणि दामाजी पंतांना वाटायचं की माझे पांडुरंग परमात्मा आता भुकेलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, म्हणून राजाची आज्ञा घेतली नाही, आणि आता मात्र या ठिकाणी धान्याची कोठारं या ठिकाणी खाली करून सामान्य जनतेला दिली. राजाला कळलं की कोठारा या ठिकाणी खाली केलेले आहेत, आणि राजाने या ठिकाणी आदेश दिला, आता मात्र दामाजी पंतांना सुळावरती चढवा. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी दामाजी पंतांना सुळावरती चढवायचं होतं, परंतु माझ्या भगवान परमात्म्याला दया आली माईबाप. आणि ऐका, माझ्या पांडुरंग परमात्म्याने विठू कासाराचं रूप या ठिकाणी धारण केलं, आणि विठू कासाराचं रूप या ठिकाणी धारण करून या बिदरच्या बादशाच्या दरबारामध्ये माझा पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. मालक दामाजी पंतांनी पाठवलंय हो. कशा करता? जी धान्याची 2 कोठारे या ठिकाणी खाली केलीत ना दामाजी पंतांनी, त्याचे 2 लाख रुपये घेऊन तुमच्याकडे या ठिकाणी आलेलो आहे. दामाजी पंतांनी मला पाठवलेलं आहे. आणि आता बिदरच्या बादशाह मनामध्ये विचार करतो, अरे एवढा निष्ठावान सेवक आपल्याकडे असावा बरं का, एवढा चांगला सेवक आपल्याकडे असावा. बिदरचा बादशाह त्या विठू कासाराला म्हणतो, तुझा मालक तुला काय देतो? आणि त्यावेळेस विठू कासार म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा सांगतो, माझा मालक मला 1 लाख पगार देतो. काय सांगतो? माझा मालक मला 1 लाख पगार देतो. बिदरचा बादशाह त्या विठू कासाराला म्हणतो, म्हणजे पांडुरंग परमात्म्याला म्हणतो, अरे तुझा मालक जर तुला 1 लाख पगार देत असेल ना, तर मी तुला 2 लाख पगार देतो. तू माझ्या दरबारामध्ये कामाला ये. माझा विठू कासार माझा पांडुरंग परमात्मा म्हणतो, मालक जो माझ्याकडे 2 लाख देतो ना त्याच्याकडे मी कधीच येत नाही, परंतु जो माझ्याकडे 1 लाख देतो ना त्याच्याकडे मी नेहमी या ठिकाणी येत असतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बरं का, राजाची आज्ञा घेतली नाही, ती आरती संपली स्वामीनिष्ठा, मोडली स्वामीनिष्ठा. आणि ऐका, ती असणारी स्वामीनिष्ठे पुढं सर्वात श्रेष्ठ या ठिकाणी कोणती निष्ठा ठरली तर ती ईश्वर निष्ठा. विठ्ठल की आता जर या ठिकाणी राजाबळीचे 100 यज्ञ पूर्ण झाले तर आपलं कसं व्हायचं? पद धोक्यामध्ये होतं. म्हणून सगळेजण भगवान श्री विष्णूकडे गेले, म्हटले राजाबळीच्या यज्ञामध्ये काहीतरी मोडा टाका, अंत्ययज्ञ या ठिकाणी मोडून टाका. मग भगवान श्री विष्णूने काय केलं? राजाबळीचं यज्ञ मोडण्याकरता एक वामनाचा बटूचा अवतार या ठिकाणी धारण केला, आणि वामनाचा बटूचा अवतार या ठिकाणी धारण केल्यानंतर तो असणारा भगवान श्री विष्णू या ठिकाणी राजाबळीच्या द्वारावरती या ठिकाणी गेला, आणि ओम भिक्षाम देही अशा प्रकारचा या ठिकाणी आवाज मारल्यानंतर राजाबळी या ठिकाणी बाहेर आला. महाराज भिक्षा मागता? हो, भिक्षा मागण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. राजाबळीचे गुरु होते शुकाचार्य.
शुकाचार्य पूजा पाठ करत होते. हळूच दारामधून डोकवलं, नेमकं आलंय तरी कोण? तर वामनाच्या बटूच्या रूपामध्ये भगवान श्री विष्णू या ठिकाणी दिसले आणि आपल्या शिष्याचं भलं करण्याकरता शुकाचार्य या ठिकाणी निघाले. आणि निघाल्यानंतर या ठिकाणी भिक्षा देण्याकरता या ठिकाणी राजा बळी हात पुढे करणार, हात धरला म्हणजे देऊ नको. या बटूच्या रूपामध्ये, वामनाच्या रूपामध्ये भगवान श्री विष्णू तुझं या ठिकाणी यज्ञ मोडण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. 99 यज्ञ पूर्ण झाले आहेत आणि एकच यज्ञ बाकी आहे. आणि एक यज्ञ या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर तुला मात्र आता इंद्राचं पद या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि हा साक्षात भगवान श्री विष्णू आहे. याला मात्र आता भिक्षा देऊ नको. याला जर का तू भिक्षा दिली तर तुझं सगळं यज्ञावरती या ठिकाणी पाणी फिरणार आहे. आणि त्यावेळेस राजा बळी म्हणतो, अरे या जगाचा मालक साक्षात भगवान श्री विष्णू जर माझ्या दोरावरती भिक्षा मागण्याकरता येत असेल तर काहीच अडचण नाही, सगळ्या यज्ञावरती पाणी फिरू द्या, मी मात्र भगवान श्री विष्णूला या ठिकाणी भिक्षा देणार. आणि आता मात्र राजा बळीने कमंडलू हातामध्ये घेतला आणि कमंडलू हातामध्ये घेऊन या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी पाणी संकल्प सोडण्याकरता हातावरती सोडणार. तोच त्या असणाऱ्या शुकाचार्यांनी म्हणजे गुरुने काय केलं, सूक्ष्म रूपाने त्या असणाऱ्या कमंडलूच्या तोंडापाशी जाऊन बसले. आणि कमंडलूच्या तोंडापाशी जाऊन बसल्यानंतर ते पाणीच या ठिकाणी बाहेर येत नव्हतं. म्हणून राजा बळीनं काय केलं, एक काडी घेतली आणि त्या कमंडलूच्या तोंडापाशी खूप असली. जशी काडी खूप असली तशी शुकाचार्यांच्या या ठिकाणी कुठं लागली, आडाला म्हणून होडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. भोरीला डोळा बळीला डोळा चुके गेला, बळीला डोळा चुके गेला. आडाला म्हणून भोडीला डोळा आणि बळीने शुक्र अंधाळा केला. न कळत का होईना परंतु भगवान परमात्म्याचं चरण जोडण्याकरता त्या असणाऱ्या राजा बळीनं न कळत का होईना आपण आपल्या गुरुचा या ठिकाणी डोळा फोडला. हा सगळा प्रसंग अभ्यासल्यानंतर असं वाटतं की गुरुनिष्ठा ही सामान्य आहे, संसारिक निष्ठा ही सामान्य आहे. आणि त्या असणाऱ्या निष्ठेपुढं सगळ्यात श्रेष्ठ निष्ठा कोणती असेल तर ती ईश्वर निष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सांगतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. महाराज म्हणतात भागवत भक्ताच्या अंगी या ठिकाणी कोणती निष्ठा असावी तर ती कोणती निष्ठा आहे, ईश्वर निष्ठा आहे. आणि परमार्थामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त किंमत कोणाला असेल तर या ठिकाणी ईश्वर निष्ठेला आहे. या बाबतीमध्ये एकच ओवी तुमच्या समोर दासबोधामधली मांडतो. ती ओवी अशा प्रकारची आहे, देवाच्या सख्यत्वासाठी पडावया जीवलगाच्या तुटी आणि सर्वार पावे शेवटी प्राण तोही त्या गावा. याचा अर्थ असा होतो, देह जावो अथवा राहो पांडुरंगे मुलावो आचरणानं सोरी सरीवता आन तुझी पंढरी नाथावो अथवा राहो पांडुरंगी दुडवावो चरणन सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाथा. देह जाबू आफी बजाव, देह जाबू आफी बजाव, आय पांडुरंगी तुझ भावो तुझा भाव बोला पांडुरंगी दुडवावो पांडुरंगी तुझे भाव तुझा दुडवावो दुडभा पांडुरंगी तुझा भाव तुझ भाव तुझा भाव आचरणाना जोडी सर्व तुझी पंढरी नाथा पंढरीनाथा. देह जावो अथवा राहून पांडुरंगी दृढ भाव काही झाली तरी चालेल, पण त्या देवाप्रती असणारी निष्ठा या ठिकाणी कमी झाली नाही पाहिजे. म्हणून भागवत भक्ताच्या अंगी कोणतं लक्षण असावं, निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म.
निष्ठा या ठिकाणी भागवत भक्ताच्या अंगी असावी हे महाराज पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सांगतात आणि पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज या परमार्थातलं या ठिकाणी वर्म पटवून देतात। महाराज म्हणतात परमार्थातलं वर्म कोणतं असेल तर निर्धार हे वर्म चुकवू नये। परमार्थामधलं वर्म कोणतं असेल तर या पांडुरंग परमात्म्याचा भजन करण्याचा निर्धार हे परमार्थामधलं या ठिकाणी वर्म आहे बरं का। ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो ते क्षेत्रामधलं वर्म आपल्याला कळलं पाहिजे। गायन क्षेत्रामधलं वर्म या लोकांना कळलं याचा परिणाम जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये यांचं नाव पोचलं। वादन क्षेत्रामधलं वर्म ओम महाराजांना कळलं याचा परिणाम जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये याचं नाव पोचलं। पण ज्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी काम करतो त्या क्षेत्रामधलं वर्म आपल्याला कळलं पाहिजे। वर्म जर नाही कळलं ना फार गपलत होऊन बसते। याच्याकरता एक शेवटचा दृष्टांत सांगतो आपल्या या ठिकाणी पूर्ण विराम थोड्या वेळाने द्यायचा आहे 10-15 मिनिटांनी। आता शेवटचा प्रसंग तुमच्या समोर ठेवणार आहे बरं का, लक्षपूर्वक ऐका। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाळवंटामधून उंट आले। काय आले? उंट आले। आणि उंट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उंट सगळ्यांनी बघितलेत का? सगळ्यांनी बघितलेत। कसे असतात उंट? उंच मान असते त्यांची नाही का। उंटांच्या उंच उंच माना महाराष्ट्रामध्ये उंट आले आणि उंट महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कावटाची झाडं होती। कशाची झाडं होती? कावटाची झाडं होती बरं का। आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या असणाऱ्या उंटांनी उंच उंच त्यांच्या माना आणि उंच उंच माना असल्यानंतर कवटं खाली लोंबत होती आणि ती कवटं खायला या ठिकाणी त्या उंटांनी सुरुवात केली। वर्म जर नाही कळलं तर कशी गपलत होते बरं का। लक्षपूर्वक ऐका, याच्याकरता प्रसंग आहे। त्या उंटांनी काय केलं? कवटं खायला सुरुवात केली आणि उंटांनी कवटं खायला सुरुवात केल्यानंतर एक कावट एका उंटाच्या मानगुट्टीमध्ये जाऊन बसलं। एक कावट एका उंटाच्या मानगुट्टीमध्ये जाऊन बसलं। आता डॉक्टर कोणते? तेवढ्याच शेजारून राजदूतवर एक डॉक्टर येत होते आणि त्यांच्या मागे एक कंपाऊंडर बसला होता त्यांची बॅग धरून। ओ डॉक्टर साहेब जरा काम आहे म्हटलं, इकडे या। आल्यानंतर या ठिकाणी काय काम आहे म्हटले? अहो आमच्या उंटानं जरा काय झालंय माहितीये का? कवट खाल्लंय आणि ते असताना कवट आता माझ्या मानगुट्टीमध्ये जाऊन त्या उंटाच्या मानगुट्टीमध्ये जाऊन बसलेलं आहे। डॉक्टर साहेब काय पण करावं, उंट मरण हो, फक्त त्या मानगुटीमधलं कवट काढा। डॉक्टर साहेब कंपाऊंडरला म्हटले जा त्या गाडीवरची बॅग घेऊन ये। गाडीवरची बॅग कंपाऊंडरने आणली। एक काम कर म्हटले, त्या बॅगच्या पहिल्या कप्प्यामध्ये एक दाव आहे, ते दाव घेऊन ये। कंपाऊंडर ते दावं घेऊन आला आणि दावं घेऊन या ठिकाणी आल्यानंतर त्या उंटांच्या मालकांना सांगितलं काय करा, या उंटाचे चारही पाय बांध आणि याला झोपवा। काय सांगितलं? याला झोपवा आणि या उंटाचे चारही पाय बांधून टाका। आता मालकांनी त्या उंटाला झोपवलं आणि चारही पाय त्याचे बांधून टाकले। आता या ठिकाणी मालकांना सांगितलं जावं म्हटले, त्या बांधाचा एक चपटा दगड घेऊन या। काय सांगितलं? जावा म्हटले, त्या बांधाचा एक चपटा दगड घेऊन या। मालक चपटा दगड घेऊन आले। उंटाची मान थोडीशी वरती केली, त्याच्या खाली चपटा दगड घातला आणि ती मान त्याच्यावरती ठेवली। जाता म्हटले एक काम करा, त्या बांधाचा एक चांगला असा मोठा गुळगुळीत दगड बघून आणा। मालक गेले आणि गुळगुळीत दगड या ठिकाणी घेऊन आले। डॉक्टर साहेबांनी चापासलं, म्हटले कुठं कवट आहे बघू। चापासल्यानंतर त्याच्या मानगुटीमध्ये कवट गुंतलं होतं। चपटा दगड खाली ठेवला आणि बरं का ओम महाराज, आता त्या असणाऱ्या डॉक्टरने काय केलं, त्या जिथं कवट गुंतलं होतं ना तिथं या ठिकाणी 3 वेळा दगड हाणला। असं 3 वेळा या ठिकाणी हाणल्यानंतर ते कवट फुटलं आणि जसं फुटलं तसं उंटाच्या पोटामध्ये गेलं। कंपाऊंडर म्हणला लय सोपं आहे डॉक्टर म्हणून, याची कशाला बॅग वगवायची, दिवसभर उपाशी राहायचं, हे काय करायचंय, दावं घेऊन हिंडायचंय नुसतं, लय सोपं आहे डॉक्टर होणं बरं का, लय सोपं आहे बरं का। आणि आता त्या कंपाऊंडरची त्या डॉक्टरची बॅग कंपाऊंडरने टाकून दिली आणि आता मात्र तालुक्याच्या ठिकाणी गेला, आपल्या गावामध्ये गेला आणि गेल्यानंतर या ठिकाणी एक गुरांचा मोठा दवाखाना आपल्या गावामध्ये टाकला। गावामध्ये या ठिकाणी दवाखाना टाकला, माणसाचा दवाखाना नाही पण गुराचा दवाखाना त्या गावामध्ये बरं का। तालुक्यात फक्त तालुक्याच्या ठिकाणी एकच माणसाचा दवाखाना, त्या गावामध्ये माणसाचा दवाखानाच नाही, फक्त गुराचा दवाखाना त्या गावामध्ये। आणि एक दिवस गावामध्ये असा प्रसंग घडला, एका म्हातारीच्या लेकाने असा विचार केला, म्हणले आपली आई जरा वाळलीच बरं का, आपण तिला खारका चालू करू। आपली आई जरा वाळलीच आहे म्हटले, जरा तिची तब्येत करू म्हटले, जरा तिला खारका या ठिकाणी आता चालू करू। आणि त्या लेकाने म्हातारीला खारका चालू केल्या आणि म्हातारीला खारका चालू केल्यानंतर 8 वाजता एकदा म्हातारी खारका खात होती आणि खारका खाता खाता म्हातारीच्या मानगुटामध्ये एक खारकीचं बी जाऊन
अडकल्यानंतर म्हातारी कसनुकीच करायला लागली. जाते का काय कसनुकीच करायला लागली, हात पायच फोडायला लागली. आता काय खरं नाही म्हटले, आता मी जाते. सगळी लोक गोळा झाली. म्हटले आता तालुक्याच्या ठिकाणी न्यायचंय. गाडी तर नाही, आता सगळ्या गाड्या कामावरती गेलेल्या आहेत. आता गाडी नाही, तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना आहे. न्यायचं तरी कसं, तवर म्हातारी जायची ना. त्यातला एक शाणा म्हटला, आपल्या गावामध्ये एक गुरांचा दवाखाना आहे, त्याला थोडंफार माणसामधलं कळत असन का नसन कळत. लोक म्हणले हा राव, त्याला थोडंफार तरी कळत असन, जाऊ आपण त्याच्याकडे म्हातारीला घेऊन. आणि आता मात्र त्या म्हातारीला त्या गुरांच्या डॉक्टरकडे आणलं. म्हणले काय झालंय. काय नाही म्हणले, म्हातारी जरा खरकाच खात होती, जरा लावल्या होत्या खरका, जरा तिची तब्येत चांगली व्हायला. आणि खरका खाता खाता म्हातारीची एक खरकीचं बी तिच्या मानगुटीमध्ये जाऊन गुंतलंय. कंपाऊंडर म्हणला, तो डॉक्टर म्हणला हे लय सोपं आहे. म्हटलं हे बरं झालं माझ्याकडे आणलं, कशाला म्हातारीला तालुक्याला न्यायचंय, खर्च करायचाय. सांगितलं असतं ऑपरेशन करा आणि ती बी काढायला लागली असती. बरं झालं माझ्याकडे आणलं. म्हणले एक काम करा, म्हणले खाली त्या वाट्यावरती म्हातारीला झोपवा. म्हातारीला त्या वाट्यावरती झोपावलं. पोराला सांगितलं जा त्या बांधाचा एक चपटा दगड घेऊन ये. पोरगे चपटा दगड घेऊन आलं आणि म्हणजे ठेव त्या म्हातारीच्या मानेखाली. म्हातारीच्या मानेखाली तो दगड ठेवला. आणि ठेवल्यानंतर पोराला सांगितलं एक काम कर, आता जा एक गुळगुळीत दगड घेऊन ये. पोरग गुळगुळीत दगड या ठिकाणी घेऊन आलं आणि डॉक्टर साहेबांच्या हातावरती, बरं का ओम महाराज, डॉक्टर साहेबांच्या हातावरती तो दगड दिला. आणि डॉक्टर साहेबांच्या हातावरती तो दगड दिल्यानंतर डॉक्टर साहेबांनी तो दगड घेतला आणि हे 3 वेळा म्हातारीच्या मानेवर हाणला. आणि 3 वेळा म्हातारीच्या मानेवरती हाणल्यानंतर अहो बघता काय माझ्याकडे म्हातारी मिली ना. दृष्टांत संपला. सिद्धांत अशा प्रकारचा आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो ना त्या क्षेत्रामधलं वर्म जर आपल्याला नाही कळलं तर फार गपलत होऊन बसते. ऐका ऐका, तर डॉक्टरला त्या क्षेत्रामधलं वर्म कळलं नाही, याचा परिणाम त्याला त्या म्हातारीला मृत्युमुखी पडावं लागलं. तसंच तुमचा आमचा परमार्थ यशस्वी झाला नाही याचं कारण तुम्हाला या सांप्रदायिक क्षेत्रामधलं मात्र वर्म कळलं नाही. महाराज म्हणतात निर्धार हे वर्म चुकू नये. या क्षेत्रामधलं वर्म कोणतं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याचा निर्धार हे या क्षेत्रामधले या ठिकाणी वर्म आहे. महाराज आम्हाला वर्म पण कळलं, आम्ही या ठिकाणी परमार्थ निष्ठेने पण केला, पण महाराज तरी सुद्धा आमचा परमार्थ यशस्वी झाला नाही. याच्या पाठीमागचं नेमकं कारण तरी काय, कारण तुम्ही आम्ही परमार्थ करत असताना मनामध्ये काहीतरी लोभ धरला. हा लोभ मनामध्ये या ठिकाणी नाही धरला तर तुमचा आमचा परमार्थ सफलतेला झाला नाही. याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या विठ्ठली विश्वास निष्कामनी जाळ विठ्ठली विश्वास निष्कामनी जाळ विठ्ठली निष्कामनी जाळ विठ्ठली विश्वास निष्कामनी जाळ विठ्ठली विश्वास बाबून ये बात आणि काती निष्कामन जाळ विठ्ठली विश्वास नानी जाळ विठ्ठली विश्वास पाहून हे मासा अडुकाची पाहिने हे मासा जय जय दोबार खुमारी दोबार खुमारी हरि जय 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 हरि जय 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 जय
जय जय जय जय जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा हर जय 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 हर जय 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 विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून येवास अनेकांचे महाराज परमार्थ निष्ठेने केला. परमार्थाबद्दल वर्म हे आम्हाला कळलं, तरी पण आमचा परमार्थ सफल झाला नाही. याच्या पाठीमागचं कारण देवा तुझ्या वारीला येते बर का मी, पण तेवढा आम्हाला नातू होऊ दे की देवा. तुझ्या येतो बाबा वारीला, पण पाटबंधारे खात्यामध्ये 2-4 एकर जमीन गेली तेवढी सोडवू दे, तुझी वारी करतो बर का. महाराज म्हणतात असले करून जमत नाही, पण त्याच्याकरता परमार्थ कसा करावा लागतो. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांचे. महाराज म्हणतात परमार्थ निष्काम होऊन या ठिकाणी करावा लागतो. शेवटच्या चरणामध्ये महाराज असं वर्णन करतात की असा एकही भक्त मी बघितला नाही ज्याने निष्ठापूर्वक भक्ती केलेली आहे, ज्याला परमार्थामधलं वर्म कळलेलं आहे आणि ज्यानं निष्काम होऊन या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती केलेली आहे, असा एकही भक्त मी या ठिकाणी बघितलेला नाही. अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे आईसा घडे बेसीला तुका म्हणे आईसा गोडे वो शिला आईचा उदम करना आज केलेले आईसा कोण उपाशीला तुका म्हणे आईसा कोण उपाशीला नाही ऐकीला आई सायकली निष्ठाबाई शाळ विठ्ठल विश्वास निजाबाई झाड विठ्ठल विश्वास नाही ऐकला ऐसा पाहून हे वास आणि गाज आणि गजेम घेरणात बहुन येवा बहुन हे वा पाहुन पाहुन गिरिधराधनाम गिरिधरा बाबून हे वाज आणि गाज
गे वात आणि काती बाबून ये बात आणि का बाहुडय आणि काज आणि चढई शाळा विठ्ठले साजन निसबर झाला विठ्ठले विश्वा गणेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज यथामती यथावकात निष्ठावंत भावभक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकू नये या असणाऱ्या अभंगावरती सरळ सरळ तुमच्या समोर या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जाता जाता जर काही चुकीचा या ठिकाणी शब्द या ठिकाणी गेला असेल तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठी मंडळी आहात, मोठ्या मनानं या ठिकाणी माफ करताल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांनी या ठिकाणी मोठ्या अट्टासानं या ठिकाणी आमंत्रित केलं तर या असणाऱ्या गावचे आदर्श नागरिक आदरणीय संजयजी मांडे चेअरमन पिंपरी सांडस यांच्या माध्यमातून ही सेवा, त्याचबरोबर आदरणीय आमचे सासरे रामदासजी भुर्डे असतील, सुखदेवजी भुर्डे असतील, त्याच्यानंतर या परमार्थामधलं ज्येष्ठ जाणते व्यक्तिमत्व आदरणीय सोमनाथ अण्णा बोर्डे असतील, या सर्वांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा या ठिकाणी दर्शनाचा योग आला. या सेवेला साथ करण्याकरता सर्वच गुणीजन मंडळींनी अतिशय सुंदर या ठिकाणी साथ केली. तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. सुंदर अशी पकवाजाची ओम महाराजांनी या ठिकाणी साथ केली. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. समोर जे शूटिंग करतात ते माय मराठीचे आमचे या ठिकाणी सर्व आमचे आमिरजी बागवान यांचेही या ठिकाणी धन्यवाद. ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टीम दिली ते सिस्टीमवाले दादा यांचंही मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी शांत चित्तेने हे असणारं कीर्तन या ठिकाणी ऐकून घेतलं. तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. झालेली कीर्तन रूपी सेवा आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण या दौंड तालुक्याचा बुलंद आवाज भजन सम्राट गायनाचार्य स्वरगंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण विनोदजी महाराज झेंडे गुरुजी यांच्या चरणावरती ही असणारी सेवा या ठिकाणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत सज्जन मंडळींच्या पांडुरंग परमात्म्याच्या माझ्या मात्यापित्यांच्या चरणावरती ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. आणि गेल्या 8 दिवसापूर्वी अतिशय दुःखद घटना या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घडलेली आहे. या परमार्थामधलं ज्येष्ठ जाणतं जुनं या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज साठे यांचे या ठिकाणी निधन झालेले आहे. त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आपणा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्पण करूया. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लोक रे वादरे